धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. देशाची वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकरण, नागरीकरण या सर्वांमुळे जंगले आणि जमिनींचा खूप ऱ्हास होत आहे. तसेच हवामानात जे बदल घडतात त्याच्यामुळे दुष्काळ परिस्थिती, गारपीट परिस्थिती तसेच अतिवृष्टीचीही परिस्थिती निर्माण होते आणि या सगळ्याचा परिणाम हा अन्नधान्याच्या उत्पादनावरती होतो. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होतं. पण जर शेतीसारखाच दुसरा पर्याय उपलब्ध झाला तर किती चांगलं होईल ना. या संबंधितच आजचा आपला विषय आहे हवामान बदलाच्या दृष्टीने वनशेतीचं महत्त्व. मग ही वनशेती म्हणजे काय, या वनशेतीचं महत्त्व काय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. या महत्त्वाच्या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सखेचंद अनारसे सर. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अनारसे सर हे वनशेती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या विषयाबद्दल. सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा, जे आता मी उल्लेख केला की दुष्काळ परिस्थिती, गारपीट, अतिवृष्टी हे सगळं या फक्त हवामानात बदल घडल्यामुळे होतं. पण मग हवामानात बदल हा कसा घडतो, म्हणजे नक्की काय? हवामान बदलाचा जर आपण विचार केला तर हवामान बदल म्हणजे काय, तर जागतिक हवामानाचा जर विचार केला तर गेल्या 130 वर्षाचा जर आपण विचार केला तर जागतिक वातावरणामध्ये तापमानामध्ये 0.6 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ झालेली आहे. अरे बापरे. आणि या तापमान वाढीचा वेगवेगळ्या घटकांवर वेगवेगळा परिणाम होत असतो. त्यामुळे आपण आज जर विचार करणार आहोत तर शेतकरी आणि संबंधित विषयाचा आपण विचार करतो तर शेतकऱ्यामध्ये आपण पाहिलं तर दुष्काळ पडतो. जे पाऊसमान आहे ते जरी कमी झालं नसलं तरी पावसाचे दिवस मात्र कमी झालेले आहेत. नक्कीच. जो पाऊस पडतो धो पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे जमिनीची धूप होऊन जाते. कधी कधी दुष्काळ पडला की शेतकऱ्यांना पिकं तर मिळत नाहीत, पण त्याच्याकडे जे काय पशुधन आहे, जनावर आहेत, त्यांना सांभाळण्यासाठी लागणारा चारा वगैरे त्यांना उपलब्ध होत नाही, त्यामुळे ते अक्षरशः मरतात. त्यामुळे शेतकरी हा या हवामान बदलाच्या दृष्टीनं अन्नधान्य पिकवणे किंवा त्याची उपजीविका करणे हे त्याला एकदम अपरिहार्य किंवा अवघड होऊन बसलेला आहे. असा हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं हवामान बदल हा वेगवेगळ्या घटकाच्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. नक्कीच नक्कीच. पण आता हवामानाबद्दल तर तुम्ही सांगितलं, पण आजचा जो आपला विषय आधारित आहे तो वनशेतीवरती. मग ह्या वनशेतीचं महत्त्व काय किंवा वनशेती म्हणजे नक्की काय हे सांगू शकता का? हां, तर आपण जेव्हा शेतकऱ्याचा विचार करतो की शेतकरी जनरली काय करतो की शेतकरी हे फक्त एकच पीक घेतो आणि त्या पिकावर तो पूर्णपणे अवलंबून असतो. आणि ते पीक जर समजा या हवामान बदलाच्या घटकांमुळे जर फेल गेलं किंवा आपलं नुकसान झालं तर त्याला जीवन जगणं एकदम मुश्किल होतं, कारण ते एकच पिकावर अवलंबून असतो. वनशेती म्हणजे काय की जे काय आपल्याकडं उपलब्ध जमीन आहे त्याच्याकडं त्यामध्ये तो जी अन्नधान्याची पिकं घेणार आहे त्याच्यामध्ये हलक्या किंवा मुरमाड उजाड माळरान असतील, तिथं जर पडीक जमिनी असतील तिथं त्या शेतकऱ्यांनी उडीद, मटकी, हुलगा, हरभरा अशी पिकं आपण घेत असतो. त्याच्याबरोबरच जर बहुवार्षिक वनवृक्ष जर लावले त्याच्यामध्ये आपण फळबागा पण लावू शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण बाबळी असतील, लिंब असेल, शेवग्यासारखी पिकं असतील, अशी पिकं जर लावले तर होतं काय की सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये काही हंगामामध्ये शेतकऱ्याला अन्नधान्याच्या पिकाचं उत्पन्न मिळतं आणि एक 4-5 वर्ष गेल्यानंतर ज्यावेळी झाडं मोठी होतात त्यावेळी जर समजा आपण साग लावलेला असेल किंवा आंबा लावलेला असेल त्या झाडापासून सुद्धा त्याला उत्पन्न मिळायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्या झाडाचं फळं किंवा लाकूड फाटा याचं उत्पादन तर मिळतं, परंतु त्याचा पालापाचोळा जो शेतीमध्ये पडतो त्याचा आंतरपिकाला सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो. म्हणून जी काय आपल्या शेतीची उत्पादकता आहे आपल्या क्षेत्राची ती उत्पादकता वाढण्यास वनशेती केल्यामुळे मदत होते. यालाच आपण एकाच जमिनीवर अन्नधान्याची पिकं आणि वनवृक्ष एकाच वेळेला आणि तांत्रिक पद्धतीनं
घेतली उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं याला आपण वनशेती असं म्हणतो. नक्कीच नक्कीच. शेतकरी मित्र हो, आता जे सरांनी तुम्हाला सांगितलं की आपण पडीक जमीन की ज्या जमिनीवरती किंवा जी सुपीक जमीन नाहीये पण तरी त्यावरती तुम्ही वनशेती मार्फत तुमचं पीक घेऊ शकता. अन्नधान्यांमध्ये तुटवडा जो आता हवामानाबाबतीत होतोय, हवामानात बदल घडल्यामुळे होतोय, तो नक्की नाही होऊ शकत. मग सर, तुम्ही जे आता सांगितलं की वनशेतीचं एवढं चांगलं महत्त्व आहे किंवा वनशेतीचा एवढा चांगला उपयोग पण आपल्याला होऊ शकतो, पण मग आता सध्या भारतातली किंवा महाराष्ट्रातली वनांची स्थिती काय आहे? आता 2013 साली वन संरक्षण जे झालेलं आहे भारतामध्ये, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताचं भौगोलिक क्षेत्र जर पाहिलं तर 329 दशलक्ष हेक्टर आपलं भौगोलिक क्षेत्र आहे. त्याच्यामधलं 33% वनाखाली असणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. परंतु आपण आता जर पाहिलं 33% म्हणजे 108 दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे वनाखाली असणं गरजेचं आहे. बापरे. परंतु या सर्वेक्षणात जर पाहिलं तर फक्त 19% क्षेत्रच आपल्या वनाखाली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त चांगलं वन असणारं क्षेत्र फक्त 11% आहे. म्हणजे आपल्याला 11% किंवा 19% 33% मजल गाठायची असेल तर वनवृक्ष किंवा हे वन लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी महाराष्ट्रात जर पाहिलं तर आपण खूपच मागं आहोत. आणि त्याच्यासाठी उपलब्ध जमिनीमध्ये जिथं आपल्या पैशाची पिकं घेतली जातात तिथं काय वनवृक्ष लावणं आपल्याला परवडणार नाही शेतकऱ्यांना. परंतु जिथं आपल्याला शक्य आहे, बांधावर असेल, जिथं पडीक जमिनी असतील, उजाळ माळरान असतील, जिथं आपण कमी म्हणजे महत्त्वाची पिकं समजा हरभरा, मटकी, हुलगा अशी पिकं घेतो, तिथं आपण वनवृक्ष लावले तर ही 11% किंवा 19% 33% जायला आपल्याला थोडीफार मदत होऊ शकते. सर, आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की कुठकुठल्या राज्यात आपल्याला घट्ट माप आहे आणि जिकडे वनांचं वाढतं प्रमाण आहे त्या संदर्भातही तुम्ही आत्ता सांगितलं. पण मग अशी कुठली गोष्ट आहे किंवा असं कुठलं क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण वनशेतीसाठी शक्य होऊ शकेल, अशी कुठली कुठली क्षेत्र आहेत? महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आता मी सांगितल्याप्रमाणे आपण भारी जमिनी किंवा जिथं उत्पादक जमिनी आहेत, जिथं शेतकरी पैशाची पिकं घेतात, त्यांची उपजीविका त्याच्यावर आहे, अशी पिकं अशा जमिनी काय आपण वनशेतीखाली आणा असं म्हणणं काही संयुक्तिक होणार नाही. परंतु जिथं पडीक क्षेत्र आहे तर महाराष्ट्रामध्ये 1950 लाख हेक्टर क्षेत्र हे पडीक आहे की जिथं आपण जर समजा शास्त्रीय दृष्ट्या वनशेती जर केली तर शेतकऱ्यांना काय होईल की त्यांना अन्नधान्याची पिकंही मिळतील, एक 5-10 वर्षांनी त्यांना वनशेतीच्या वनवृक्षापासून मिळणारं उत्पन्न पण मिळेल आणि वनस्पती ज्या काय हवेतलं कार्बन डायऑक्साईड घेऊन मानवाच्या दृष्टीनं ऑक्सिजन देतात, त्या वातावरणाच्या बदलाला किंवा वातावरण संतुलित ठेवायला सुद्धा या वनशेतीचा फायदा होणार आहे. नक्कीच नक्कीच. पण म्हणजे ज्या आपल्याला मानवी जीवनाला ज्या हानिकारक गोष्टी आहेत त्या वन किंवा आपली झाडं जी आहेत, वृक्ष आहेत, ते घेतात आणि आपल्याला ज्या उपयोगी वस्तू आहेत त्या ऑक्सिजन, सगळ्यात म्हणजे जीवन जगण्यासाठी जो महत्त्वाचा आहे ते आपल्यासाठी ते सोडतात. पण मग हे जे आहे, कारण का तुम्ही जे आता म्हणालात की एवढं मोठं क्षेत्र म्हणजे पडीक जमिनीमध्ये आहे, त्यामध्ये जर वृक्ष लागवड केली तर खूपच आपल्यासाठी चांगलं होईल आणि हवामानात जो आता बदल घडत आहे किंवा हवामान बदलाच्या दृष्टीने जी आता समस्या उद्भवत आहेत ते होऊ शकणार नाही. नक्कीच नक्कीच. पण मग हवामान बदलाची मुख्य कारण आम्हाला सांगू शकता का, जी आपण पुढे न होण्यासाठी काळजी घेऊ शकू? हवामान बदलाचं प्रमुख कारण जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर वाढणारी भरमसाठ लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येला पुरेल याच्यासाठी आपण शहरीकरण वाढलेलं आहे, बेसुमार औद्योगिकरण वाढलेलं आहे. त्याच्यातून सुटणारे जे कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, हायड्रोक्लोरोकार्बन सारखे गॅसेस असतील, याच्यामुळं होतं काय की वातावरणातले तापमान आहे आता मी सांगितलं 0.6°C वाढलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे परिणाम होतात. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे की आपण वनवृक्षाचं जे काय लागवड व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही आणि वाढत्या लोकसंख्येला गरजा भागवण्यासाठी आपण भरमसाठ जंगल तोड होते आणि त्या अनुषंगाने ह्या गोष्टी झाल्यामुळं हे खरी कारण आहे. ते खरंच म्हणजे आपणच आपलं नुकसान करत आहोत आणि आपल्यासाठी जी समस्या आपणच उद्भवत आहोत. पण मग ह्या हवामान बदलाचा कोणकोणत्या गोष्टींवर किंवा कुठल्या या बाबी आहेत ज्यांच्यावरती परिणाम होतो? आता हवामान बदलाचा जर केलं तर आताच मी सांगितलं की जागतिक तापमानामध्ये वाढ झालेली आहे. बरोबर. ते जागतिक तापमानातली वाढ ही अत्यंत हानिकारक आहे की ज्याच्यामुळं होतं काय की महासागरातली जी काही छोटी छोटी बेटं आहेत त्याच्यातलं बर्फ जे आहे ते बर्फ वितळून महासागराचं
जी उंची आहे किंवा वाढ ही 1 मीटरपर्यंत होऊ शकते आणि त्याच्यातली ही जी बेटं आहेत यांना तो धोका निर्माण झालेला आहे. तशाच प्रकारे जे काही आपल्या महासागराच्या किंवा समुद्राच्या कडेला जी लोकवस्ती राहते यांच्यासुद्धा अस्तित्वाला धोका आहे. नंतर जर शेतकऱ्याचा विचार केला तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होते हवामान बदलामुळे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पाऊस कमी होत नाही परंतु पावसाचे दिवसमान कमी झालेले आहेत, दिन कमी झालेले आहेत. त्यामुळे काय होतं, पडतो तो पाऊस अत्यंत तीव्रतेने पडतो. त्यामुळे काय होतं की जमिनीची धूप होऊन जाते. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही शेतकऱ्यांना की 1 सेंटीमीटर किंवा 1 इंच मातीचा थर व्हायला 500 वर्ष लागतात. त्यामुळं माती आपली जर धूप होऊन गेली तर आपलं किती मोठं नुकसान झालेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि होतं काय मग की जे काही दुष्काळी परिस्थिती झाली तर जनावरांना चारा मिळत नाही, त्यामुळे जनावरं सुद्धा दगावतात. नंतर शेतीचं उत्पादन आपलं कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नाविलाजास्तव इतर गोष्टींकडे वळावं लागतं. त्याला जगणंच मुश्किल होतं. असे हवामान बदलाचे वेगवेगळे परिणाम होतात. पण किती गंभीर परिणाम आहे ते, कारण का जसं तुम्ही आता उल्लेख केलात की 1 इंच किंवा 1 सेंटीमीटर असा जर जमिनीचा थर वाहण्यासाठी जर 500 वर्ष लागत असतील आणि एका अतिवृष्टीच्या पावसामुळे तो एका सेकंदात जात असेल तर खरंच शेतकऱ्यांचं खूप नुकसान आहे. आणि हे आपल्यावरती पण, आपल्या सामान्य माणसासाठी पण हे खूप नुकसान आहे, कारण का अन्नधान्यात जर पिकणार नाही तर आपण तरी कसे जिवंत राहू आणि पशु पण सगळेच. पण मग हे जे आहे आता सध्याचा आपला जो महत्त्वाचा विषय की वनशेती आणि हवामान बदल किंवा हवामान बदलाचा वनशेतीवरती काय परिणाम होईल या संदर्भात आपण बोलत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनशेती आणि हवामान बदल यांचा नक्की काय संबंध आहे याबाबत सविस्तर सांगू शकता ना? वनशेतीचा आणि हवामान बदलाचा अत्यंत निकटचा संबंध अशा अर्थी आहे की वृक्ष हीच अशी एक नैसर्गिक संपत्ती आहे की आत्ताच तुम्ही म्हणल्यानुसार की जे मानवाला नको असणारे जे काही घटक आहेत ते हवेतला कार्बन डायऑक्साईड असेल ते प्रकाश संश्लेषण क्रियेत स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी सूर्याकडून सूर्यप्रकाश, जमिनीतून अन्न घटक आणि पाणी आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड हे अन्न तयार करण्यासाठीच्या किंवा शास्त्रीय भाषेत आमच्या प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस म्हणतो आपण. या क्रियेमध्ये काय होतं की कार्बन डायऑक्साईड हवेतला घेतला जातो आणि त्याच्या बदल्यात कार्बन आम्ही सिक्वेस्ट्रेशन म्हणतो त्याला. त्याच्या बदल्यात वनस्पती काय करतो तुम्हाला की मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा ऑक्सिजन सोडतो. आणि त्या दृष्टीनं जर केलं की हवामान बदलाच्या दृष्टीनं जो कार्बन डायऑक्साईड वाढतोय तो वनस्पतींमुळे आपोआपच कमी होत असतो. आणि हवामान बदलाच्या या समस्येला आपण वनस्पती किंवा वृक्ष जास्त वाढून आपण तोंड देऊ शकतो, असं डायरेक्ट त्याचं नातं आहे. नक्कीच, म्हणजे ह्याचा नक्कीच परिणाम खरं तर चांगला होऊ शकतो वनशेती जर केली तर. पण मग आता जर सर तुम्ही जो उल्लेख केला की कार्बन सिक्वेस्ट्रेशन, याबाबत आम्हाला सांगू शकता का की कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे नक्की काय? कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आता मी सांगितल्याप्रमाणे हवेतला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात. मग तो काय करतात त्याचं, तर वनस्पती तो कार्बन डायऑक्साईड हा कार्बनच्या स्वरूपात त्याचे खोड असेल, मुळं असतील, फांद्या असतील, साल असेल याच्यामध्ये साठवून ठेवतात. त्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं म्हणतात. आणि त्याच्या बदल्यात आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की मानवाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा प्राणवायू ऑक्सिजन आपल्याला देतात. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, हवेतला कार्बन डायऑक्साईड कमी होतोच, नक्कीच त्याच्या बदल्यात आपल्याला ऑक्सिजन पण मिळतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की जे झाडाचे फांद्या किंवा खोड तयार झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला इमारतीसाठी लाकूड असेल किंवा जनावर अवजारं वगैरे तयार करायला असेल, फर्निचरसाठी सागासारखे वृक्ष असतील, असे वृक्ष जर आपण लावले तर कार्बन सिक्वेस्ट्रेशनमुळे जो कार्बन तयार झालेला आहे तो मानवजातीला इतर उपयोगासाठी सुद्धा त्यांच्या संसार उपयोगी साहित्याला किंवा याला मदत होऊ शकते, असं त्याचं डायरेक्ट नातं आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे आता पण म्हणजे वातावरणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी पण हे खूप कार्बन सिक्वेस्ट्रेशन जे आहे ते उपयोगी आहे आणि फायदा होऊ शकतो त्याचा. पण मग हवामान बदलामधली ही जी समस्या आहे तर वनशेतीने ही कशी रोखता येईल, हे कसं कमी करू शकतो आपण? महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अखिल भारतीय वनशेती संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. भारतामध्ये जवळजवळ 27 ते 30 ठिकाणी हे वनशेती संशोधन प्रकल्पाचे सेंटर्स आहेत. यामध्ये आम्ही काय करतो की शेतकऱ्यांना परवडेल अशा कोणत्या कोणत्या पद्धती काढता येतील त्या दृष्टीनं आम्ही काय केलं की कृषी वन म्हणजे काय, वनवृक्ष लावायचा, ज्वारी, बाजरी, मका असे कमी हलक्या जमिनीवर येणारे किंवा उडीद, मूग किंवा हरभरा असे डाळीवर्गीय पिकं अशी जर समजा वनवृक्षांबरोबर घेतली तर होतं काय, हंगामी पिकांचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतं. आणि आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे 4-5 वर्षांनी त्या
वनवृक्षापासून सुद्धा त्यांना फायदा होतो. याला नक्कीच. कृषी वन म्हणतो आपण. दुसरं उद्यान वन म्हणतो आपण. याच्यामध्ये काय करतो आपण, अशीच कृषी उद्यान, या कृषी उद्यानमध्ये आपण काय करतो की कृषीची पिकं घ्यायची, परंतु त्याच्यामध्ये फळबागासारखे आपण समजा आंबा लावला, आवळा लावला, सीताफळ लावलं, याचं उत्पन्न एक 4-5 वर्षांनी सुरू होतं आणि अन्नधान्याची पिकं सुद्धा घेतात. त्याला कृषी उद्यान म्हणतो आपण. अच्छा. नंतर आपण समजा चारा, आपल्याकडे जनावर असतील त्यांच्यासाठी चारा लागतो, त्याला आम्ही वनीय कुरण म्हणतो. याच्यामध्ये काय करतो आपण, वनवृक्षांबरोबर आपण गवतासारखी हे लावायची, मार्वेल, डोंगरी, पवना किंवा स्टायलो याच्यासारखी गवतं लावायची आणि त्याचं उत्पादन शेतकऱ्याला चारा म्हणून मिळतं. आणि जे काही वनवृक्ष लावलेले आहेत त्याच्यापासून पण मी तुम्हाला म्हणलं ते बाकीचे फायदे होतात. नक्कीच. आपण पाहतोय आपण वनशेतीचा फायदा हा हवामान बदलाच्या दृष्टीने कसा होईल. प्रत्येक कंपोनंटमध्ये आमच्या वनवृक्ष आहेच, फक्त अच्छा. शेतकऱ्याला काय लागते त्यानुसार त्यांनी ते पिकं बदलायची आहेत. नक्कीच. जिथं आपल्या प्रॉब्लेमॅटिक सॉईल असतील किंवा आपण समस्यायुक्त जमिनी असतील, जिथं क्षारपड जमिनी असतील तिथं आपण गिरीपुष्पासारख्या वनस्पती लावू शकता. बरोबर. जिथं पाणी साठत असेल तिथं आम्ही सागासारखे वृक्ष लावून तुम्ही सागाचं उत्पादन घेऊ शकता सलग पद्धतीनं. अशा वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळे त्याची गरज पाहून वनशेतीच्या पद्धतीचा विचार केला तर अल्टिमेट आपलं फक्त एकच एम आहे की शेतकऱ्याला त्याचं अन्नधान्याचं उत्पादन पण मिळालं पाहिजे आणि आपल्या हवामान बदलाला अत्यंत महत्वाचा घटक हे वृक्षाची पण लागवड झाली पाहिजे. बरोबर. असा हा डायरेक्ट इनडायरेक्ट त्याचा वनशेतीशी संबंध आहे. माती आमची माणसं. तुम्ही उल्लेख केला सर, आता जे सांगितलं की वृक्षांचे किती उपयोग किंवा किती फायदे आपल्याला होऊ शकतात, जसं की ऑक्सिजन, लाकूड या सगळ्यांमार्फत आपल्याला फायदे होऊ शकतात आणि हवामान बदल पण थोडाफार त्या प्रमाणात आपण त्याला कमी करू शकतो. पण मग ह्या विविध उपयोगांमार्फत आपण वृक्षांचं वर्गीकरण करतो का, आणि मग जर करतो तर मग ते कसं करतो? आता आम्ही ज्यावेळी संशोधन करतो त्यावेळी मी आताच म्हटलं की शेतकऱ्याचं किंवा ते लावणाराचा महत्त्वाचा उद्देश काय आहे ते पाहिलं पाहिजे. जर समजा त्याला इमारतीसाठी लाकूड पाहिजे असेल तर कोणते वृक्ष लावले पाहिजे, त्याच्यामध्ये सागासारखा वृक्ष असेल, लिंबाचं लाकूड पण महत्त्वाचं आहे, बाबळीचं लाकूड आहे. जर समजा इमारती लाकडासाठी पाहिजे असेल, जर समजा चारा पाहिजे असेल तर त्याला सुबाबूळ आहे, अंजन आहे, अशी जर वृक्ष लावली किंवा खेजडीसारखा वृक्ष आहे जो राजस्थानमध्ये घेतला जातो, अच्छा. असे वृक्ष लावले तर जनावरांना चारा पण मिळतो आणि त्याला लाकडाचं पण उत्पन्न मिळतं. नक्कीच नक्कीच. जर समजा आपल्याला इंधनासाठी लावायचं असेल, फक्त इंधन जळाऊ लाकडं जे म्हणतो आपण सरपण, तर त्यासाठी वेडी बाबूळ आहे, साधी बाबूळ आहे, असे ज्याला कमी व्हॅल्यू आहे पण कुठेही येऊ शकतात असे वृक्ष आपण इंधनासाठी लावू शकतो कमी पाण्यात. अच्छा. आणि महत्वाची गोष्ट की जर समजा आपल्याला फळझाडं लावायची असतील तर बागायती फळझाडं कोणती आहेत, त्याला पाणी द्यावं लागतं. जिरायती फळझाडं जर समजा पाहिलं तर आपल्याला सीताफळासारखं असेल, आवळ्यासारखं असेल, चिंच असेल, असे आपण जिरायताचे असे वेगवेगळे जशी उपयुक्तता आहे त्यानुसार आपण वर्गीकरण करू शकतो. नक्कीच. आणि तुम्ही जो उल्लेख केला की कमी पाण्यात पण आपण जो ज्या वृक्षांचा लागवड करू शकतो आपण. अरे वा, नक्कीच. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, कारण का वातावरण तर वेगळं आहे, हवामान वेगवेगळं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ह्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. प्रेक्षक हो, आता आपण जे आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलं त्याच्यामधून नक्की एवढंच समजतं की वनशेतीमध्ये तुम्ही जर थोडी जरी गुंतवणूक केली तरी भविष्यात ही वनशेती तुम्हाला पेन्शनचे काम नक्की करू शकेल. कारण का फक्त सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन मिळते असं नाही, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला पण हे पेन्शन मिळण्याचा हक्क आहे आणि ह्या वनशेतीमधून तुम्हाला तो मिळू शकतो. तुमच्या पिढीला, तुमच्या पुढच्या पिढीलाही ह्याचा खूप चांगला परिणाम दिसू शकतो. आणि हवामानात जे दुष्काळ किंवा ही परिस्थिती जी निर्माण होतीये हवामानात बदलामुळे त्याच्यामध्येही तुम्ही हातभार लावू शकता. आपल्याला या महत्त्वाच्या विषयाबद्दल मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी डॉक्टर अनारसे सरांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर.